नमस्कार. कधीकधी ना एखादं साधंसं वाक्य आपल्याला खूप मोठा विचार करायला लावतं. कुटुंब, ताकद, आधार या सगळ्याबद्दल. आज आपण मराठीतल्या अशाच एका वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया थेट त्या वाक्यापासूनच. या म्हणीमध्ये ना एक खूप सुंदर असा खोल अर्थ दडलेला आहे आणि तोच आपण एकत्र मिळून उलगडणार आहोत. हे फक्त एक साधं वाक्य नाहीये. हे एका अशा आधाराबद्दल आहे जो आपल्या आयुष्याचा पाया असतो. पण गंमत म्हणजे तो अनेकदा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. अच्छा, तर ही म्हण समजून घ्यायची असेल ना, तर त्याची किल्ली एका शब्दात आहे. तो शब्द म्हणजे आधारवड. या एकाच शब्दात एक खूप मोठं सांस्कृतिक प्रतीक दडलेलं आहे. आता हा शब्द बघा, आधारवड. यात दोन शब्द आहेत. एक आधार म्हणजे सपोर्ट, पाया आणि दुसरा वड म्हणजे वडाचं झाड. आणि जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात ना, तेव्हा एक जिवंत भक्कम पायाची कल्पना डोळ्यासमोर उभी राहते. आणि हे किती इंटरेस्टिंग आहे बघा. वडाच्या झाडाचे जे गुण आहेत ना, म्हणजे त्याची खोलवर रुजलेली मुळं, त्याची ती मोठी सावली, त्याची ताकद, हे सगळं त्या पित्याच्या आधाराच्या कल्पनेशी अगदी तंतोतंत जुळतं. वड जसा मजबूत असतो, आश्रय देतो, तसाच हा आधार असतो. ठीक आहे, तर आधार वड तर कळलं. आता आपण या म्हणीच्या पुढच्या भागाकडे जाऊया. हा भाग ना, काय दिसतं आणि काय फक्त जाणवतं यातला फरक एकदम स्पष्ट करतो. तर वाक्याची सुरुवात होते, सगळे समोर दिसतात. म्हणजे आपलं लक्ष आधी त्या गोष्टींकडे जातं जे आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतंय, जे काही आपल्या समोर घडतंय. आणि इथेच तो फरक येतो बघा. एकीकडे आहे हे धावपळीचं, आपल्या समोरचं दिसणारं जग आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या जगाच्या मागे शांतपणे उभं असलेलं एक अस्तित्व. एक असा आधार जो दिसत नाही, पण समोर जे काही दिसतंय ना, त्याला घडवण्याचं काम करतो. मग आता विचार करा, जेव्हा आपण त्या वडाच्या झाडाची कल्पना आणि हे असं पाठीमागे उभं राहणं या दोन्ही गोष्टी एकत्र करतो, तेव्हा नक्की काय चित्र उभं राहतं? पण वडील पाठीमागे उभे असतात. या वाक्याची ताकदच ही आहे की पाठीमागे असणं म्हणजे नसणंच नाहीये. नाही, उलट ती एक वेगळी पण तितकीच महत्वाची जागा आहे जी ते सांभाळत असतात. म्हणजे बघा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मागे उभं राहणं ही एक चॉईस आहे, एक सक्रिय निर्णय आहे. ही एक ताकदीची जागा आहे जी इतरांना पुढे जाऊन प्रकाशझोतात येऊन यशस्वी होण्याची संधी देते. आणि हीच गोष्ट आपल्याला विचार करायला लावते, आपल्या आयुष्यात अशा कोणत्या शांत शक्ती आहेत, असे कोणते आधारस्तंभ आहेत ज्यांच्यामुळे आपलं जग उभं आहे. आणि शेवटी ही म्हण आपल्याला एका खूप मोठ्या विचारावर आणून सोडते की आयुष्यातला सगळ्यात भक्कम पाया, सगळ्यात मोठा आधार, तो कधी आरडाओरडा करत नाही. तो शांत असतो, पण तो नेहमीच तिथे असतो.